श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची इच्छा आहे. तुला आम्ही मार्ग दाखवायला आलो आहोत. जो कोणी माझा प्रिय बाळ विश्वासाने संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याला तो मार्ग नक्कीच सापडेल. विश्वास ठेवा. तुम्ही श्रद्धेने आमच्यापर्यंत आला आहात तेव्हा आम्ही तुम्हाला कधीही निराशेकडे वळू देणार नाही. आम्ही चराचरात व्याप्त आहोत. आम्हीच वारा आहोत. आम्हीच पाणी आहोत. आकाशातही आमचेच वास्तव्य आहे. या चराचरातील पशुपक्ष्यांच्या किलबिलातही आम्हीच आहोत. पशुपक्ष्यांच्या निघणाऱ्या त्या कोमल आवाजातही मीच आहे. कैलासावरही मीच आहे. गाणगापुरातही मीच आहे. गरुडावरही मीच आहे. यावर विश्वास ठेवा. स्वामी तुमच्यापर्यंत आज आले आहेत. ते तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगायला. तुमच्यासाठी ते शुभ परिवर्तन येत आहे ज्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात. आता तुमची वाट पाहणे थांबणार आहे. तुमच्यासाठी तो आनंद येत आहे. देव तुम्हाला यावेळेस सांगू इच्छितात की तू ज्यासाठी माझी प्रार्थना केली आहेस आता ते सर्व काही फळाला येणार आहे. आता चिंता करणे या क्षणाला थांबव, कारण मी तुझा देव तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझे ते अश्रू मी पाहिले आहेत. आता मात्र त्यांना थांबवण्याची वेळ आहे. आता ते तुझे अश्रू आनंदात परिवर्तित होतील. तुझ्यासाठी असे काही शुभ परिवर्तन येत आहे ज्यासाठी तू खूप काही प्रयत्न देखील केले आहेत. आता त्या तुझ्या प्रयत्नांना यश प्राप्तीचा वेळ आणि मार्ग दाखवायला आम्ही आलो आहोत. आता तुझ्यासाठी असे काही घडत जाणार आहे जे तुझ्यासाठी शुभच शुभ होणार आहे. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला त्या दुःखात त्या कष्टात ठेवू इच्छित नाही. माझ्या प्रिय बाळा, मी आज तुझी प्रत्येक ठिकाणी बाजू राखणार आहे. तुझ्यासाठी ते भरघोस यश घेऊन मी आलो आहे. आता काळजी करू नकोस, कारण तुझ्यासाठी ते सर्व काही होणार आहे. तुमचे हे अश्रू आनंदात परिवर्तित होणार आहे. आता काळजी करणे थांबवा, कारण जीवनातील तुमच्यासाठी ते शुभ परिवर्तन घडायला लागेल ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत होतास. आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की आमचे बाळ आमच्यावर संपूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवते. त्याला ते सर्व काही आम्ही मिळवून देणार आहोत ज्यासाठी तो प्रयत्न करत आहे. बाळा, तुझे प्रयत्न थांबवू नकोस, कारण तुझ्यासाठी येणारे परिवर्तन खूप काही शुभ फळ घेऊन येत आहे. तुम्ही जो आज अंदाज लावत आहात ते लवकरच तुमच्यासाठी येणार आहे. तुम्ही ज्या काही गोष्टींसाठी खूप प्रयत्न केले होते ते सर्व काही तुमच्या बाजूने होणार आहे. तो निर्णय देखील तुमच्या बाजूने लागणार आहे. आता चिंता करणे थांबवा. मनाला आनंदित करा. ईश्वराचे नामस्मरण करताना मनापासून करत राहा. तुमचा देव तुम्हाला कधीही निराशेकडे वळू देणार नाही. तुमच्या मनात जर या क्षणाला देखील काही नकारात्मक ऊर्जा असतील, काही नकारात्मक विचार असतील, ते या क्षणालाच माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा, कारण मी तुझा देव तुझ्यापर्यंत तुला आज आनंदाची बातमी
देण्यासाठी आलो आहे. ते तुझ्यासाठी घडणार आहे. चिंता नसावी. बाळा, या क्षणाला चिंता करणे थांबव. आता तो मार्ग मी तुझ्यासाठी मोकळा करून देत आहे, ज्यावर तुला कर्म करत चालायचे आहे. तुला ते भरघोस यश प्राप्त होणार आहे. तुझ्यासाठी ते दिव्य चमत्कार आम्ही पाठवत आहोत. ते आनंदाने स्वीकार करण्यासाठी तयार हो. देव तुम्हाला स्वतः आज संदेश देत आहे की माझ्या प्रिय मुला, तुला ज्या वेळेस काही वाटते की हा संघर्ष मला जड जात आहे, पण या संघर्षातूनच तुझी ती प्रगती आम्ही साधून देणार आहोत. त्यामुळे या संघर्षाला घाबरू नकोस. पुढे चालत राहा. तुझ्यासाठी आम्ही तो मार्ग मोकळा करून देत आहोत, ज्यावर तुला फक्त चालायचे आहे. आणि तुला ती समृद्धी, ते ऐश्वर, ते आनंद मार्गात प्राप्त होणार आहे. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. तुमची आशा आम्हीच आहोत. तुमचा विश्वास आम्हीच आहोत. तुम्ही संपूर्णपणे श्रद्धेने आमच्यापर्यंत आला आहात, तेव्हा विश्वासाने आता आमचा हात धरून पुढे चालत राहा. तुम्ही जे काही सुख आमच्याकडे मागत आहात, ते सर्व मी तुला मार्गात देणार आहे. विश्वासाने पुढे चालत राहा. स्वामी म्हणतात, जर बाळा माझ्यावर विश्वास केला तर जे तुला संकट वाटत आहे ते तुला सहजगत्या माझ्या नामस्मरणासोबत पार करता येईल. तुला तो मी आत्मविश्वास देऊ इच्छितो. तुम्हाला ते धैर्य देऊ इच्छितो. ती हिंमत मी देऊ इच्छितो. तुम्ही ती स्वीकार करावी आणि आनंदाने पुढे चालत राहावे. देव म्हणतात, तुझ्या अपयशांना मी यशात परिवर्तित करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. कालपर्यंत तुला जे काही अशक्य वाटत होते, ते सर्व काही शक्य होणार आहे. विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी तो दिव्य प्रकाश आहे. तू माझ्या ऊर्जेत संपूर्णपणे सुरक्षित आहेस. माझ्या प्रकाशात संपूर्णपणे सुरक्षित आहेस. तुला त्या अंधारात चालावे लागणार नाही. विश्वास ठेव. मी तुझा हात धरून माझ्या प्रकाशात नेऊ इच्छितो. तुझे ते कार्य लवकरच होणार आहे. माझा दैदिप्य आशीर्वाद आणि माझा दैदिप्यमान प्रकाश मी तुझ्या भविष्यासाठी देऊ इच्छितो. विश्वासाने आणि आपल्या कर्माने पुढे चालत राहा. देवावर श्रद्धा ठेवा. विश्वासाने आपले कर्म करा. देव तुम्हाला ते काही देऊ इच्छितात ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली आहे. जो कोणी हा संदेश प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक ऐकत आहे, त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. देव म्हणतात, तू जर माझ्या आशीर्वादांनी परिपूर्ण होण्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस, तर या क्षणाला देखील तुझ्यासोबत ते चमत्कार व्हायला लागतील ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस. देव म्हणतात, बाळा, तू तुझ्या कर्मात योग्य राहा. मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. तू तुझे कर्म योग्य दिशेने वळवत राहा. मी तुला मार्गदर्शन करत राहील. देव म्हणतात, माझा प्रकाश मी तुला देऊ इच्छितो. तुला अंधारात चालण्याची आवश्यकता नाही. कारण जेव्हा देवाचा प्रकाश तुमच्या दिशेने येतो, तेव्हा तुमच्या जीवनातील त्या अंधाऱ्या जागासुद्धा प्रकाशमान होतात. जिथे तुम्ही नकारात्मकता ठेवली आहे, तिथे सकारात्मकता आम्ही भरतो आणि तुमचे विचार देखील त्या दिशेने वळवतो आणि तुम्हाला तो मार्ग दाखवतो ज्यावर तुम्हाला चालले
की तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतात. देव तुम्हाला सांगू इच्छितात की तुझ्यासाठी येणारा पुढील काळ खूप काही शुभ घटनांनी भरलेला आहे. तुमच्याकडे लक्ष्मीचा निवास होणार आहे, तोही चिरकाल. तेव्हा आपल्या कर्मातला काही वाईटपणा असेल तर तो आताच बाजूला करा. जर तुम्ही कुणाबद्दल काही वाईट विचार करत असाल तर तो या क्षणापासून दूर ठेवा. देव तुमच्यासाठी ते सर्व काही करायला तयार आहेत. ते चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत. देव म्हणतात, तुझे मन पवित्र ठेव, त्या मनात चांगले विचार ठेव, मग ते स्वतःबद्दल असोत की दुसऱ्यांबद्दल असोत. कुणाबद्दलही ईर्ष्या करू नकोस, कारण मी तुझ्यासाठी आहे आणि नेहमीच उपस्थित राहणार आहे. तेव्हा मनाला निशंक करून आपले कर्म करा आणि जेव्हा कुणी तुमच्याकडे आशेने पाहते तेव्हा त्याची आशा पूर्ण करा. देव म्हणतात, तू ज्याप्रमाणे माझ्याकडे काही मागत आहेस ते मी तुला सर्व काही येत्या काळात देणार आहे. माझे चमत्कार, माझे आशीर्वाद सदैव तुमच्यासाठी आहेत. माझ्या प्रिय बाळांनो, मी तुमच्यासाठी अशक्य असे शक्य करीन, विश्वास करा. देव अगदी या क्षणाला सुद्धा तुमच्या जीवनातून तो विषारीपणा, तो वाईटपणा काढून टाकायला तयार आहे. तुम्हीही सज्ज राहावे. देव तुमच्या जीवनात तो प्रकाश देण्यासाठी आले आहेत, तो आनंद देण्यासाठी आले आहेत. तुम्हीही ते घेण्यासाठी सज्ज व्हावे. देवाची इच्छा आहे की तू कुणाचे मन दुखावू नको. मी तुझ्यासाठी भरघोस यश पाठवत आहे. देव म्हणतात, तू जर कुणाचे मन दुखवले तर ते पाप होईल. त्यासाठी ते पाप करणे थांबवा. जर तुम्ही कुणाचे मन प्रेमाने भरू इच्छिता तर मी तुझ्यासाठी ते प्रेम देऊ इच्छितो. तुला ते समाधान देऊ इच्छितो. तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे प्रेमासाठी प्रार्थना कराल तेव्हा मी तुम्हाला प्रेमाने ओतप्रोत करेल आणि तुमचे संपूर्ण जीवन आनंदित करेल. देव तुम्हाला सांगू इच्छितात की मोठ्यांना मान सन्मान द्या, लहानांना ते प्रेम द्या, कारण तुम्ही जेव्हा ते देता तेव्हा या सृष्टीचा नियम आहे, जे तुम्ही द्याल ते तुम्हाला दुपटीने प्राप्त होईल. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला खूप आनंदी पाहू इच्छितो. तुझ्या कर्मात तुला आता ती गती जाणवेल, कारण आमचा आशीर्वाद तुझ्यावर आहे आणि तो निरंतर राहील. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे. ते जे आर्थिक प्रश्न तुम्हाला आजपर्यंत भेडसावत होते ते सर्व काही तुमच्यातून काढून घेण्यात येत आहे आणि तुमच्यासाठी ते सुख, ती समृद्धी देण्यात येत आहे. ती लक्ष्मी माता तुमच्याकडे येत आहे. तिचे आगमन तुमच्यासाठी खूप काही शुभ घटनांनी भरलेले असेल. आता तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. विश्वासाने तुम्ही देवाला हाक दिली आहे, तेव्हा देवाने तुमची हाक ऐकली आहे. स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छितात की तुझ्या त्या मार्गातल्या अडचणी आम्ही दूर केल्या आहेत. तुझा मार्ग आता मोकळा आणि विस्तारित आहे. त्यावर तुला चालायचे आहे, प्रयत्न सुरू ठेवायचे आहे. तुला त्याच दिशेने भरघोस यश प्राप्त होणार आहे. तुला त्या दिशेने सुख आणि आनंद प्राप्त होणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातली निराशा या क्षणाला काढून टाक
कारण माझा दैदिप्य आशीर्वाद मी तुला देत आहे. तुझे जीवन सुख आणि समृद्धीने भरणार आहे. आनंद तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. तू खूप वाट पाहिली आहेस आतापर्यंत, ज्यासाठी ते आता सर्व तुझ्या जीवनात प्रवेश करणार आहे. ते सर्व काही शुभ तुझ्या दिशेने आम्ही आशीर्वादांच्या रूपात पाठवले आहे. ते स्वीकार करण्यासाठी तत्पर हो, सज्ज हो. स्वामी म्हणतात, तू कर्मरत राहा. आशा कधीही सोडू नकोस, कारण काही चमत्कार तुला अगदी पुढच्या क्षणाला देखील प्राप्त होतील. तेव्हा देवांवरचा विश्वास कमी करू नकोस. तुला जे हवे आहे ते तुझ्या मार्गात आहे. ते तुला नक्कीच मिळेल. खूप काही परिवर्तनासकट ते तुमच्या दिशेने येत आहे. देवदूत ते चमत्कार, ते आशीर्वाद तुमच्याकडे घेऊन येत आहे. तुम्ही सज्ज व्हावे आणि ते आनंदाने स्वीकार करावे. देव म्हणतात, पुढचा येणारा हप्ता तुझ्यासाठी खूप काही शुभ घटनांनी भरलेला आहे. तुला जे काही हवे आहे ते तू माझ्याकडे प्रार्थनेने मागितले आहे. ते आता तुझ्या दिशेने सर्व काही येत आहे. आता तू सुसज्ज हो आणि तो आनंद स्वीकारण्यासाठी तयार हो. देव म्हणतात, निराशेकडे वळू नका. मी तुमच्यासाठी इथे नेहमीच उपस्थित आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील. नामस्मरणाने आणि मनाच्या शक्तीने पुढे चालत राहा. तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होणार आहे. तुम्ही आमची आराधना करता, नामस्मरण करता, तेव्हा संपूर्ण विश्वास ठेवा. मनाला तो आधार द्या आणि येणाऱ्या काळात तुमच्यासाठी ते चमत्कार होणार हे निश्चित. जो कोणी हा संदेश या क्षणाला ऐकत आहे त्यावर देवांची कृपा निरंतर आहे. देवांचा आशीर्वाद निरंतर आहे. त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व काही देव पूर्ण करोत, हीच स्वामीचरणी प्रार्थना. जे कोणी हा संदेश या क्षणाला ऐकत आहेत त्यांनी स्वामीवर संपूर्णपणे विश्वास ठेवावा. जर कधी काही वेळ लागतही असेल तर संपूर्ण विश्वास ठेवावा. श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. तुमच्या सर्व मनोकामना, तुमच्या सर्व इच्छा स्वामी देव पूर्ण करोत, ही स्वामीचरणी प्रार्थना. तुमच्या जीवनात ते आनंद, ती भरभराट येवो. लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरी सतत हो, ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी आई सर्वांचे कल्याण करो, हीच स्वामी आई चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.